उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला। संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला। तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला। संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी दिवासी। नीलांबुज श्यामल कोमलम, सीता पाणव महासायक चारिचापम, नमामि रामं रघुवंशनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं। सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं। देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम। कहो तुझे नहीं मेरे प्रियतम श्याम। भक्ति भक्त भगवंत जू
चतुर नाम एक जिनके पद वंदन करू नासत वीर प्रथम गुरु को उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला वस्तू ब्रह्मांडमय परमात्मा यांचे सेवेकरता घेतलेला म्हणून सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबरा यांचा हा 4 चरणात आणि संत प्रकरणातला अभंग आपल्या समोर म्हणून दाखवलेला आहे. अभंगावरती विवेचन करण्यापूर्वी कधी जायचं असा आपल्या या वरखेड गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह जवळजवळ 11वं वर्ष चालू बरोबर 11 वर्ष चालू आणि मोठ्या थाटामाटाने कार्यक्रम पडत आहे. कारण आपलं गाव फार भाग्यवान दिसतं. भाग्य म्हणण्याचं कारण एकच आपल्या या सप्ताहामध्ये 14 संतांच्या पुण्यतिथी आहे. माझंही भाग्य समजतंय ना मी. कारण आपल्या सप्ताहामध्ये अनेक संत आहेत. मुकुंद महाराज अंबाजोगाई एक भगरी बाबा म्हणून गेले. भगरच खात होते, कोणाशी बोलत नव्हते. कोणत्या भागाचे कोणाला माहित नाही. लासलगावामध्ये त्यांची समाधी त्यांचं पुण्यस्मरण आपल्या सप्ताहामध्ये आहे. सर्वांना ज्ञात आहे. संताजी महाराज जगणारे केली समाजात त्यांचं पुण्यस्मरण आपल्या सप्ताहामध्ये नव्हे नव्हे असे अनेक संत कानो पाठक फार वैराग्यवान होते महाराज. असे त्यांच्या जीवनाचा इतिहास आहे. काशी क्षेत्रामध्ये एक विद्वान महात्मा राहतो आणि त्यांनी कानो पाठक यांची कीर्ती ऐकली की फार विद्वान आहे, फार त्यागी आहे. ते कानो पाठकाच्या गावी नगर जिल्ह्यामध्ये आणि त्यांचा घराचा शोध करीत करीत आले. आता ते ग्रस्ती होते. 2-3 मुलं होते महाराज. एक खांद्यावर एक इकडे कोणी काही शेंडीवर तर कोणी काही वर. महात्माला असा महात्मा असतो काय? हा हे मुलं बाळण चीर असं याला महात्मा म्हणायचं का? ते त्यांनी ऐकलं. बाबा तुम्ही महात्मा कोणाला समज? एवढे पोरं सोर एक मुलगा होता विहिरीत फेकून दिला, दुसरा मुलगा फेकून दिला, तिसरा फेकून दिला. आता विरक्त आहे की मी आता तुमच्याकडून पाप घडले गेले. हा स्वतःची मुलं तुम्ही विहिरीत टाकले तर तुम्ही तर म्हणून चीर फिरवाले. हा मी टाकून दिले. पण आता असं करा आमच्याकडे जेवण करा. जेवण कसं करणार आहे? तुमच्याकडनं पातळ जायला तुम्हाला सुचक आहे. असू द्या काही पण तुम्ही जेवायला तर बसा. जेवणार नाही. त्या मुलांना परत आणा. महाराज तिन्हीची तिन्ही मुलं विहिरीतून बाहेर. याला म्हणता वैराग्य. उठलं आपल्या मला सांगायचे. आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये
वाघासारखी डळकळी फुलली मला कीर्तन रामचंद्र महाराज नागपूरकर तुम्ही ऐकून असा फार विद्वान ब्राह्मण लोकांना सुद्धा इतके विद्वान त्यांचंही पुण्य स्मरण आपल्या या सप्तामध्ये आजची पुण्यतिथी यांची विठ्ठला तुमच्या गायला तिच्या गायल्यामध्ये तपास करून घ्या आपल्या गावी भाग्यवान समजतो अनेक संतांचे पुण्य स्मरण घेणं एका गावामध्ये बाबा केवढं पुण्य असेल हा अपार पुण्य तुमचं अपार पुण्य महाराज तीळ तीळ पुण्य सातापडे तीळ तीळ पुण्य डोळ्याचे महाराज हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला आमचे हरिभक्तीपरायण मोठ्या प्रेमाने मोठ्या आवडीने भगवान विठ्ठला वर्षापासून माझा कार्यक्रम ऐकला त्यांनी तेव्हापासून बाबा एक कार्यक्रम म्हणून आमच्या गावी व्हायला पाहिजे 4 महिन्यापासून आमंत्रण दिले मला त्या दृष्टीने मी आपण घेतलेले उजळले भाग्य आता अवघी चिंतावर अभंगाची भूमिका कारण मी अभंग सोडणार आहे मी तर मग बांधा फेटा मारा चाटा बहुतेक तसे चाटा मारा नाही आजकाल कीर्तन ते चालू आहे शिवाजी महाराज इकडे आपले भैया त्यांचे म्हणजे त्यांचं महाराज मंडळच आहे त्यांचं त्या मंडळाने हा सप्ताह प्रारंभ केलेला आहे आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला साष्टांग दंडवते सांगण्याचं टाकतो बघा की काय आनंद आहे हॅलो आवाज येत नाही का हा बंद करा माझा आवाज कंठ तुम्ही रामकृष्ण विठ्ठला अभंगाची भूमिका असते श्री संत श्रेष्ठ गोस्वामी जगद्गुरु तुकोबराय यांनी ज्या संसारामध्ये प्रवेश केला तुकोबराने त्या संसाराचा वीट रोखला त्यांच्याकडे आपण सांगायला तुका म्हणे कडू वाचतो प्रपंच रोकडे रोमांचे कंठ जाते त्या विटाळे हे चित्त प्रपंचापासून तुकोबा या संसाराला वांती समजत होते मला एवढा त्याग त्यांच्या अंतकरणामध्ये मुलं बाळ जरी असले तरी केवढा त्याग होता महाराज भगवंताचं स्मरण संतांचं चिंतन सतत करायचे महाराज असं वैराग्य निर्माण झालं त्यांच्या अंतकरणामध्ये एक अंकुर फुटलं महाराज त्यांनी विचार केला आपलं घरदार मुलं बाळांचा त्याग करावा कुठंतरी गिरी कंदरीमध्ये जाऊन बसावं आणि त्या ठिकाणी आपण सद्गुरूचा धावा करावा त्या योगाने भगवान परमात्मा आपली कृपा करेल आणि आपल्या सद्गुरूची भेट होईल काय अंतकरणात कळमळ असेल महाराज घरदार मुळबाळांचा त्याग तुकोबराने केला कधी भांडारा डोंगर कधी भामचंद डोंगर कधी घोराडा डोंगर भगवान भाऊ बऱ्याच कीर्तनकारांना भांडारा डोंगर माहिती नाही राम बरेच घोराडा नाही रामचंद्र नाही कीर्तनकारांना सांगते बरं बाकीचे जाऊ द्या कधी भांडारा कधी भामचंद्र कारण त्यांनी संसार भोपळ्या पुढे ठेवलं संसाराच्या नावे घालनी
वाढत हा पुण्य धर्म केला. संसाराबरोबर पूज्य थोडा त्याग असेल महाराज. घरात त्याग करणं सोपं नाही महाराज. कीर्तन चालू आहे, बरेच लोक घरात झोपलेले सापडतील आपल्या, अजून बी आत्ता बी काही असतील भागवंत आलेले, पण घराला त्याग होत नाही. कीर्तनात येऊन बसली होती बा, सर्व जागा मोकळी पा, महिलांची गर्दी फक्त. कारण या मुक्ताबाई आहे ना, ते निवृत्त झालेले निवृत्ती महाराज आहे सर्व. या मुक्ताबाईंना मुक्त व्हायचंय आणि मुक्त झालेले. सांगण्याचं तात्पर्य एवढं मला, त्याग करणं सोपं नाही, सांगणं सोपं आहे, पण त्याग करणं अवघड आहे. संत त्यागी होते ना. कधी तुकोबऱ्यांना घरदार मुलबाळ यांची कधी आठवण झाली नाही मला. कधी भांडारा डोंगर, कधी भागवत डोंगर, कधी हिमाचल, कधी ब्रह्मगिरी भ्रमण करते. आणि संत महात्मे राणावाणामध्ये भ्रमण करता. आमच्यासारखे महाराज गावातच भक्ती फिरतात. म्हणून तुकोबरे मान त्यागी होते. ध्यान लागला सद्गुरू. सद्गुरू केव्हा भेटतील आणि त्यांची भेट झाल्यानंतर आपल्याला भगवंताचा साक्षात्कार केव्हा होईल. ती अंतःकरणामध्ये सारखी तळमळ तुकोबाच्या ठिकाणी होती मला. त्यांना कसली आठवण झाली. राणावनामध्ये भांडाऱ्या डोंगरावर झोपायची, कधी घोरड्यावर झोपायची, कधी भागचंद्र, कधी तक्क्याची आठवण झाली नाही, कधी गादीची आठवण झाली नाही. आमच्यासारख्या महाराजाला गादीशी तक्क्याशी झोप लागत नाही. किती फरक आहे. त्यांचं लक्षण वर्णन केले हिंदी भाषेने बोलू का. बन बन फिरना, वनावनामध्ये फिरता संत महात्मे. बन बन फिरना भी है कर हमको, रतन भवन नहीं भावे है, लता तले पड़ रहने में सुखना दिन से जसुहावे. सोना कर धर शीस भला, तकिया ख्यालन आवे है, ललित किशोरी नाम हरि का, जपी जपी मन सच पावे है. बन बन फिरना भी कर हमको. काल माझ्या कीर्तनात होतं 25 मुस्लिम बसवली कीर्तनात. समाजाचे वृंदावनामध्ये एक रसखान संत त्यांचे वाटते. बन बन फिरना भी कर हमको, रतन भवन नहीं भावे है, लता तले पड़ रहने में सुख नहीं सेज सुहावे. सोना कर धर शीस भला, तकिया ख्याल. कधी तक्क्याची आठवण नाही. संत महात्मे एकांत वाटतात, एकांत प्रिय असता महाराज. एकांतामध्ये काय करतात, कधी हसतात, कधी रडतात, कधी भगवंताचे गुणगान गातात, कधी नृत्य करतात, कधी गडबड करतात, कधी मौन धारण करतात. सुने ना काऊ की कही, कहे न अपनी बात, नारायण उस प्रेम में मगन रहे रात भगवंताच्या चिंतनामध्ये. कब हासे कधी हसता, कब हासे कब रोए, नाचत कर गुणगान, नारायण तुम सुधी नहीं, लग्यो प्रेम का बंध आहे. भगवंताच्या नामाची सतत ज्योत असते. म्हणून संत महात्मे एकांत प्रिय असं वर्णन केले. तुकोबऱ्याचं कारण
ब्रह्मी ब्रह्मरस्यो सदा एकांतामध्ये ब्रह्म शिवून करते आणि ध्यास करणारा सद्गुरू केव्हा भेटतील? भेट झाल्यानंतर भगवंताचा साक्षात्कार केव्हा होईल? ही अंतकरणी साथ की प्रेम ठिकाणी केवढा ध्यास ठिकाण असा आहे व्यवहारामध्ये जसा ध्यास असेल तसे जसा ध्यास तसे स्वप्न. आमचे मिनिटे बाबा करूच राहतो उड्या मारताय की मी झोपेमध्ये देखील त्यांचे पाय असे असे खाते विचारून आता कीर्तनाला आली कसा ध्यास असतो. कीर्तनाला येतात आनंदाची गोष्ट पण त्यांच्या डोक्यात काही वेगळंच असतं त्यांची जसा ध्यास. आता एखादा शेतकरी असेल आता तर मोटरसायकल कमी चालू आहे. आता पूर्वी ठीक असं ठीक मारायला लागली आता बसणार नाही अशी मध्याची गाडी चालू इकडं जा तिकडं जा इकडं धुळ्याला जा इकडं जा तिकडं जा सारखं फिरत मोटरसायकल माझी ते चितारला ना दिवसभर त्याचं तेच का. पण ज्या वेळेला जेवण करतो आणि झोपतो पलंग थंडी असेल अंगावर शाल देतो त्याला स्वप्न पडतं आपण मोटरसायकल बसलो अशी किक मारतो मला ते शाल फाडून टाकतो. याला कारण काय? जो ध्यास आहे ना जसा ध्यास तसे स्वप्न पडत असतात. साधा दुकानदार असेल साधा दुकानदार आपण सहज उभे राहा तो म्हणतो काय पाहिजे तुम्हाला? हो सहज उभा आहे नाही दिवसभर त्याचा घेऊन तिचा व्यापार करतो. कोणी आलं की काय पाहिजे कोणी आलं की काय पाहिजे आता चालत असतं. पण ज्या वेळेला महाराज दुकान वाढून जेवण वगैरे करतो मला मस्त झोपतो स्वप्न पडतं. आपल्या दुकानात कोणतरी आलेलं आहे म्हणतो झोपेतच नव्हे काय पाहिजे झोपरे कसं काय पाहिजे. कारण जसा ध्यास असेल तशी स्वप्न जीवनामध्ये करताना काय सांगतो. एका कंडक्टरकडे एक कार्यक्रम होता नरशाची कीर्तन मोठा थाटा मात्याने चांगल्या पद्धतीने कार्यक्रम ठेवलेला होता. आम्ही कार्यक्रमाला गेलो वरच्या खोलीमध्ये आम्हाला 15 मिनिट झोपल्यानंतर त्याला स्वप्नात तो बोलला खाली खाली कोण होतं बाबा तुमच्या लक्षात नाही ते कंडक्टर आहे एसटी मध्ये फुल गर्दी झाली त्या माणसाने तो खाली उतर कारण जसा ध्यास असेल तसे जीवनात स्वप्न पडतात. पंढरपूरची वारीला गेली त्यांच्या लक्षात येईल बाबा एवढी गर्दी असते प्रत्येकाच्या मुखात काय असतं माऊली. गाडी हाकणार असो कोणी असो महाराज माऊली प्रत्येकाच्या मुखामध्ये माऊली माऊली. एखादा तो जर दिल्लीमध्ये शिरला तो मी म्हणतो माऊली माऊली नाव खिसा कापतो तिकडे सारखा माऊली खिसा घेतो का. वारकरी जेव्हा महाराज आरती झाल्यानंतर आपल्या तंबूमध्ये झोपता तेव्हा त्यांना स्वप्न पडतं महाराज पालखी सोहळा चालू आहे ते झोपेतच वळत हो पुढे सारखा माऊली माऊली. प्रत्येकाचा ध्यास पण हा ध्यास बरं का असा ध्यास तुकोबांना की सद्गुरू केव्हा भेटली. भेट झाल्यानंतर आपल्याला भगवंताचा साक्षात्कार केव्हा. आता तुम्ही वारकरी मंडळी आहे महिला मंडळ खरं सांगा कापसाचं सीजन चालू आहे काही भागात संपलं असेल. आता कापूस वेचायचा असेल बरं का महाराज तुम्ही रोजाने सांगा 150 रुपये रोज त्या 200 काय असे एक महिला किती कापूस वेचते कारण इमानदारी सांगा नाही 15 किलोच्या वर जास्त 16 असेल. तुम्ही असं सांगा 7 रुपये किलो रोजाने जायचं असेल तर 9 9:30 ला जाते लगेच परत होते थोडं गोष्टी चालली गेली. पण तुम्ही असं सांगा ना 7 रुपये किलो. महाराज हा घर मालक शेताचा मालक घरामध्ये झोपलेलाच असतो तर महिला शकत 1 तास लागत नाही त्यामध्ये हे बाई मला एवढं शकणार का एवढी सांभाळून देते कोणाला शिरू देत नाही म्हणजे एवढा कापूस वेचते सरा 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 किती पण 100 किलो 80 किलो. मग त्यामध्ये का गं तुझा किती भरला ते मला माझा 100 भरला तुझा 100 मी 110 हा या
काही म्हणता माझा 50च भरला तू तसंच विकला असेल म्हणजे एक रोजचं बरं का कधी ह्या शेतात ह्या कोणता आहे त्यांना कापूस शेत आहे कोणाच्या शेतात कसा कापूस ते पाहून येतात तुमच्या शेतात जातात बा संध्याकाळी जेवण करतात मस्त जेवण करतात त्यांची चर्चेची असते आमच्या शेतात जायचे कापूस शेतात जायचे इकडे जायचे पण जेव्हा झोपताना स्वप्न पडतात की भगवान माझ्या शेतामध्ये कापूस शेतात त्या झोपेच्या शालीतून हा बाहेर काढताना शिकवतो कापूसच दिसते याला कारण काय जसा ध्यास असेल तसे स्वप्न जीवनामध्ये प्रत्येकाचा ध्यास भिन्न भिन्न असेल पण ध्यास फार प्रत्येकाचा तुकोबांना ध्यास कोणाचा होता बाबा सद्गुरूचा सद्गुरू केव्हा भेटतील असं चिंतन करता 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 तुकोबांना 4 वाजता झोप लागली झोप लागल्यावर स्वप्न पडलं तुकोबांना स्वप्न असं पडलं की तुकोबाला गमतीत असताना करताना रस्त्यामध्ये सद्गुरूची भेट झाली वाटेमध्ये आणि मस्तकावर हात ठेवला रामकृष्ण हे असा मंत्र तुकोबांना स्वप्नामध्ये प्राप्त झाला विठ्ठला जाता गंगा स्नाना मस्त चितो कविता विसर बाबाजी आपले सांगितलेले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी असा मंत्र तुकोबांना स्वप्नामध्ये प्राप्त झाला जागृती नाही बाबाजीने स्वप्नी एवढी तुके आला अनुग्रह केला निमित्त त्याचा अनुग्रह तुकोबांना स्वप्नामध्ये प्राप्त झाला थोड्या काळ तुकोबा जागृत आल्या बरोबर तुकोबांच्या मुखातून काय काय बोललं राम कृष्ण हरे राम कृष्ण केवढी निष्ठा असेल सद्गुरूची भेट त्यांना जागृतीमध्ये झाली नाही स्वप्नामधला प्रकार आहे तरी केवढी निष्ठा होती आपली एवढी निष्ठा आहे का जागृती जरी मला घातली तेव्हा खुंटीली तरी सांगताय एवढी निष्ठा आहे निष्ठा नाही आपली सगळी निष्ठा निष्ठी महाराज हा माल देखील टिकत नाही महाराज मी विठाला सगळे महाकरीच असतील शिवाजी महाराज कुठे असायचे कीर्तनामध्ये कोणाच्या कीर्तनात असायचे अरे तुकोबांच्या कीर्तनात समोर बसत होते मला आता साहेबी पुढे जवळ येते हो विठाला नजराला पाठवला शिवले का ते त्या छत्री घोडे मी तो बऱ्याच न पडेल काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची भावा महाराज तुम्ही सुखी व्हावे याच्याकरता मी पाठवले याने मी सुखी होत नाही आणि तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल याच्याकडे सांगितलं कंठे मिळवा तुळशी एखादे शिवाजी राजे असता तुम्ही तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला विठ्ठला विठ्ठला माळ सांगा दाखवा शिवशिनेवाले ना एकाच्या गळ्यात माळ नाही महाराज हो एकाला मी शेंडी नाही ना विठ्ठला तुला शिंदी नाही तुझ्या गळ्यात कधी माळ नाही शिवाजी माळ नाही तर मला कल्याणला माझे कीर्तन आणि ते शिवसेनेत आणि ठाकरे महाराज इतके येऊन बसले मी शेकावला विठाला मी म्हटलं
आज आपला हा भारत देश किंवा आपल्या या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे नसते तुम्हाला काय झालं तर काही सांगता येत नाही. कारण दबावान समाज फार कडक होते पण एवढे जरी होते पण त्यांना शिडी नव्हती होती का नाही. गळ्यात माळ घालायची ते रुद्राक्षी महाराजाची पण त्यांची शिवंजी काहीच नाही. चांगला सर्व चांगलं पण एवढी गोष्ट तुम्हाला छोटी नाही आणि गळ्यात माळ आहे. शिवाजी महाराजच्या गळ्यात माळा शिंदी होती महाराज दाढी पद्धतशीर ठेवायची महाराज त्याचा काही अधिकार वेगळा. शिवाजी महाराजची बरोबरी कोणी करून त्यांच्या पावलावर त्याला शिवाजी महाराज सर्वांना माहिती आहे सुभेदाराची महाराज सून शिवाजी महाराजाकडे आणली महाराज अंगीकार केला का महाराजांनी. हा आता तसं आहे का. अरे या निवडणूक येते तर मला अरे राम ते काही ठिकाणं वाटतं का. हा झाली शेवा तुझ्या जागावर जाता बाबा आता त्याचं पुढचं सांगा ते काय करतात ते शिवाजी महाराज तुकोबरीच्या कीर्तनात असायचे. शिवनेरी गडून मला घोडीला टाक मारली गहू मध्ये यायची तुकोबरच्या समोर कीर्तनात असायची. काय त्याग असेल मला सांगायचं एवढं की आपण वागत जुनी महाराजी तरी वागत करता काय केवढी निष्ठा होती महाराज तुकोबराची सद्गुरू. महाराष्ट्राने एवढा आनंद तुकोबरांना झाला त्या आनंदाला पारावं आणि एकदा का मला आनंद प्राप्त झाला तो बाहेर निघाल्याशिवाय राहत अंतरित धावे स्वभाव बाहेरी धैर्य काही तरी अवघड. माणसाला आनंद प्राप्त झाला की बाबा तो बाहेर निघतो. कल्पना करा 15 वर्ष झाले लग्न होऊन जर मुलगा जर होत नसेल तर मुलगा म्हणून किती प्रयत्न करता माणसं जाऊ नाही त्याचे जाता. शिर्डी शाई बाबा त्यांचीच गर्दी. ज्यांना नोकरी लागत नाही ज्याचं लग्न होत नाही ज्याचा मोडा काळी झालेले सर्व तेच येतात साई बाबा साई. अरे बाबा गजानन महाराज जे तिकडे तेच गर्दी. गजानन महाराज माझ्या अंगावर कपडा नाही मी यांना काय घेणार. हा माझ्याकडे तर मागायचं असेल वैराग्य मागा भक्ती मागा ज्ञान मागा हे काय नसेल मागताय तुम्ही मागणारी असेल तर कल्पना करा 15 वर्षानंतर जर मुलगा झाला तेवढा आनंद होईल मला. लगेच तो धुळ्याला जाईल 10-5 किलो पेढे आणि पेढे वाटे घ्या पेढे घ्या पेढे घ्या पेढे विनेकरी बाबा घ्या पेढे कसले पेढे पठ्ठ्याला मुलगा वा जो आनंद आहे तो बाहेर निघाल्याशिवाय कोणता का आनंद म्हणून अंतरीचे घाल स्वभाव बाहेरी धरी काही तरी आवडेल. तो आनंद आवरल्या जात नाही. खेड्यातला दृष्टांत असा एक सायकल स्वार मनुष्य सायकलीवर बसला धडाकाची सायकल निघाली मला. मी एकदम रस्ता उतरता असा रस्ता आला आणि संकोचित रस्ता आला ब्रेक लागेल सायकलचा आणि समोर बाई दिसली. यांनी वळलं बाई साहेब बाजूला वा बाई साहेब बाजूला ब्रेक लागेल सायकल करते बाई साहेब बाई अशी जशी सायकल आहे ना खूप खाली पडल्यावर विष्णू सहस्रनाम म्हणजे शिया द्यायला सुरुवात. अशा शिया दिल्या जी दिली ती कोणाला कशा पाठकाचा विचार कोणाला नाही काय पाठ त्याशिवाय अशा शिया दिल्या मला असं वाटतं अजून काही पुस्तक निघाले नाही त्याचं विचार. एवढ्या शिव्या देतात बरं ते शिव्या देऊन लागली घरी गेली आपल्या मालकाचा सल्ला घेतला सांगितलं असं जी घटना झाली लगेच त्याच्यात त्यांनी विचार केला माझी चूक नसताना मी इतकी लांबून ओरडत होतो बाईसाहेब बाजूला व्हा बाईसाहेब बाजूला व्हा बाजूला झाली मी तिलाही लागलं मला ब्रेक लागेना का करा. त्या बाईने महाराज त्याला कोर्टामध्ये खेचलं त्याला. यांनी एक वकील गाठला साधा वाला वकील चांगला ते हुशारच असतात साधे वागे नसता मला. वकिलाकडे गेलं तिथे वलं बी जायचं पुढं खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं कसं करायचं त्यांनाच माहिती. यांनी एक वकील सांगितलं वकील साहेब माझी काही चूक नसताना ह्या बाईने माझ्याकडे घेतले नाही म्हणजे काय झालं तरी काय. हो वकील साहेब काही झालं नाही माझी सायकल भरधावत आली एकदम उतार आला संकुचित रस्ता आला
वर सायकल द्यायला ब्रेक लागेना, बाई समोर उभी आणि मी वरणाला सरळ केली. बाईसाहेब बाजूला, बाईसाहेब बाजूला. ती काही बाजूला झाली, तिच्या अंगावर सायकली तिलाही लागलं, मलाही लागलं, तिने माझ्यावर केस केली. एवढंच आहे ना. हो, मग तुझ्या खिशात पैसे किती एवढं सांग. 2000 नोट चालेल का? पटकन काम दिली. सांगितलं वकील साहेब मी कधी या भानगडीमध्ये पडलो नाही, पण तुम्ही याच्यातून मला मुक्त करा, मोकळं करा. तर वकील का तू घाबरू नको, मी तुला मोकळं करतो. फक्त एवढं करायचंय, ज्या तुला कोर्टामध्ये उभं केलं जाईल त्यावेळा त्या बाईचा वकील विचारेल त्यावेळा नुसतं असं पाहायचं भांगण्यासारखं बोलायचं नाही. इकडं पाहिजे तिकडं पाहिजे, काय बोले ना. 2 शिव्या जरी दिल्या तरी पाहायचं मी बोलायचं नाही. कोर्टात उभं केलं त्याला. वकील उठला, वकील उठला. भल्या कसतात चांगला कसं सफरचंदच्या सफरचंद. हा फास्ट तुला हे बाई दिसली नाही का? हरणासारखे डोळे तुझे, तुला हे बाई दिसली तसा काय? तू का त्याच्याकडे पाहत नव्हता? अरे तू वेडा आहे का? तू मूर्ख आहे का? 2-3 शिव्या दिल्या तरी तो बोले ना. शेवटी आता वकील उठला. हा वकील साहेब काय रागवत आहे त्याच्यावर? तो मुका आहे विचार. हा तो मुका आहे, मुका आहे. हो, त्याला बोलता येत नाही, त्याला ऐकायला बी नीट येत नाही. त्या बहिणी गप्प झाला पाडकन उभी राहिली महाराज. सांगितलं वकील साहेब आला बाड आहे, याला चांगलं बोलता येतं. कारण ज्याची सायकल माझ्या अंगावर येत असताना लांबूनच ओढत होता, बाईसाहेब बाजूला व्हा, बाईसाहेब बाजूला व्हा. वकील पाहिलं मावशी निकाल लागला. गप बसून बिघडत अंतरीचे धावे आत असतं ते बाहेर पडले राहत नाही. मला अंतरीचे धावे तसे चुकवरीच्या अंतरात प्राप्ती व्हावी, भगवंताची भेट व्हावी, अंतकणात तळमळ होती. मला एवढा आनंद तुकोबरा झाला. त्या आनंदाला पारावून तोच आनंद श्री संत श्रेष्ठ गोस्वामी तुकोबराच्या मुखातून बाहेर पडलेला अभंग अभंगाच्या प्रथम करण्याचं अवघी चिंता महाराज आता माझं ते भाग्य होतं. हे काम एका कंधाखोलीमध्ये पडलेलं होतं, पण माझ्या सद्गुरूची कृपा झाली. त्यांचे अमृत होते माझ्या कानावर पडले, त्या योगाने मला ज्ञान प्राप्त झालं. हेच माझं भाग्य भाग्य आता अवघी चिंता महाराज आता माझं भाग्य उदयाला.
व्यवहारात देखील आपण भाग्य उदयाला असं संकल्पना करा. मुलगा होत नसेल, मुलगा झाला तो म्हणतो माझं भाग्य उदयाला आलं. ज्याचं लग्न होते लग्न झालं तोही म्हणतो माझं भाग्य उदयाला आलं. एखाद्याला पैशाचा काठोर जातो ते म्हणतो माझं भाग्य उदयाला आलं. कोण कशात भाग्य समजेल सांगता येत नाही. रस्त्याने चालत असताना चिक कवडी जरी सापडली तरी म्हणतात भाग्य समजेल. लगेच उचलतात, कपडा लावतात, खिशात घालतात, घरी जातो, आंघोळ करतात, त्या कवडीची पूजा करतात, तिचं दर्शन करतात. बऱ्याच लोकांच्या देवाऱ्यामध्ये देवापेक्षा कवड्या जास्त सापडतात. आपल्या इकडं माहिती मला कवडी सापडते. तुकोबारायला भाग्य समजत धन पुत्र कुटुंब प्राप्त होणे खरं भाग्य. कारण या धनाचा धरी विश्वास जैसी तरुवर छाय. या धनाचा विश्वासच छाय तरी नाही. जे धनवान होते ते आज आपल्याला कंगाल दिसतंय. कंगाल जे कंगाल होते ते धनवान दिसतंय. कारण जगभर या धनाचा धरी विश्वास, या धनाचा विश्वासच छाय तरी नाही. कारण बऱ्याच ठिकाणी पाहतो मी, बऱ्याच ठिकाणी आता बऱ्याच दिवसाचा फिरतोय मी, अशा काही श्रीमंत माणसं होती महाराज की त्यांच्याकरता म्हणजे थकण्याकरता स्वतंत्र भांडवल, एखादा नौकऱ्यानं हवा घालायला अशी परिस्थिती. हवा घालताय आता फक्त कुत्रे, अशी परिस्थिती. कुत्रे शेपटचे ते हलवतात आता त्याच्या तोंडात. त्यांचं मरण बी चांगलं नाही. एखाद्या जिन्याखाली कृष्णाच्या पैसे विषय दरबार करून टाकले. जे कामाला होते त्यांच्याकडे त्यांनी ते जमीन घेऊन त्यांच्याकडे त्यांची पूर्ण कामं करतात. धनाचा न घरी या धनाचा विश्वास ठेवायचा. जे धनवान होते ते कंगाल. काही लोक महाराज नातेवाईक जर चांगले मिळाले तर भाग्य समजतात. आमच्यासारखं भाग्य आहे का कोणाचं? हा
का म्हणतो तो भाग्यवान? महाराज पैसे वापरायला मिळतात ह्यातून आमच्या व्यायासारखा वेळी आमच्या व्यायासारखा वेळी जिथून गव्हाचा पोतं जातं तिथून तांदळाचा पोतं आमच्या व्यायासारखा वेळी बाबा कमी जास्त झालं एक मिनिटाचं तोंड बिटा निवारे भाग्य हा. अरे या जगामध्ये कोणीच कोणाचं मी नेहमी सांगतो कोई तेरा ना तू किसी का सभी मतलब के साथी है फसा क्या माल जाया की याद प्रभु की कोई तेरा न तू किसी को कोणाचा नाही तुझं कोणी ती बाबा जे मतलब करता प्रेम करणारी मंडळी आहे खरं प्रेम नाही मला या कोरोनाने ना मला नातेवाईक ठेवले मी नातेवाईक मला भेटे ना अरे मुलगा बापाला भेटे ना पत्नी देखील पतीला भेटे ना तिला झालं एक नका भेटे नुसते बांधण्यासारखे पाहिजे लागून फार अवघड आहे या कोरोनातून तुम्ही वाचलात म्हणून भाग्य समजा तुम्ही वाचले म्हणून ठीक आहे जे कोरोनातून वाचले ते माझी घेणे करते अजून हा मंडपाच्या म्हणजे सांगण्याचा तात्पर्य होती बाबा त्यांना नर्जाची किंमत कळाली वेळाची किंमत फक्त देवांना स्वर्गीची अमर शीताती देवा मृत्यूलोकी जमाना मृत्यूलोकी वाला लोकांना कळलं पण आपल्याला बाबा भाग्यवान ज्यांना सत्ता प्राप्त झालेलं आहे ते भाग्यवान संतांची भेट झालेली आहे ते भाग्यवान भाग्याचा उदय देहे जोडी संतता संतांची भेट होणं हे भाग्याचं लक्षण आहे संतांचा सत्संग होणं हे भाग्याचं लक्षण आहे तुळशीदाजी रामाने केले बड़े भाग्य पावई सत्संग बड़े भाग्य संतांची भेट होणं हे भाग्याचं लक्षण आहे थोडं बाजूला वरखेड सोडून जरा वृंदावनात जाऊन परत येते वृंदावनात जायचं नाही काय गोपिका भाग्यवान असतील बिचाऱ्या महाराज स्थान त्यांनी असं वर्णन मुस्लिम होते असं वर्णन केलं माझ्या गोपिकांचं काय प्रेम होते त्या गोपिका कारण ब्रह्मांड नायक परमात्मा याचं ध्यान करणारी मंडळी त्यांचं वर्णन केलेलं तरी त्यांना कळायला नाही त्या गोपिका काय त्यांच्या यथाव्रज गोपिकांना चित्रामध्ये वर्णन केले यथाव्रज गोपिकांना त्या गोपिकांचं किती प्रेम होतं आणि तो भगवान कोणाच्या ध्यानात न जाणारा गोपिकांच्या नृत्य करते असं वर्णन केलं ध्यान करणारी मंडळी कोणतं शेष गणेश दिनेश महेश सुरेश उजाही निरंतर ध्यावे ताही अनादि अनंत अखंड अथेज सुवेद सुभेद बतावे नारद से शुक व्यास रटे पतिहारो तो पुनि पार न पावे यहाँ ताही अहिर की ये छोरिया सतिया भरसा चुके नाच नचाए
शेष गणेश मला ताकाचा एवढा आमचा कन्हैया ताक लई का सूळभर ताक द्यायचं त्याला नाचून द्यायचं मला काय घातलं नसायचं असं नाही बन कुंजन में हरी रास रची सखी आसन में मिल दान करे भाग्य बड़े पर के गोपी ने की हरी हाथ मिलाई नचा नृत्य करत होते घरात त्या किती भाग्यवान असतात असं अनेक गोष्टी भाग्याचं वर्णन केले या अभंगामध्ये महाराजांचं जळली भाग्य आता अवधी चिंता कहा होतो बरं तू म्हणता माझं भाग्य उदयाला आलं माझं भाग्य उदयाला आलं असं तुमच्या जीवनामध्ये घडलं काय तर त्याचं उत्तर तू तुम्हाला आभळाच्या दिवशी त्यांना भाग्य आता अवघी चिंता संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संतांच्या दर्शनाच्या योगाने पद्मनाभ म्हणजे परमात्माचं मला प्राप्त हे माझं भाग्य उद्याला उजळली भाग्य अवघी चिंता वागली संत दर्शन असं आहे जोपर्यंत संत महात्मे भेटत नाही तोपर्यंत भक्तांचा साक्षात्कार होणार नाही जरी झाला तर उपयोग होणार नाही हे तुकोबा त्यांना माहीत होतं आणि म्हणून तुकोबा आहे ठिकठिकाणी संतांच्या भेटीची मागणी कर संतांच्या अखंड दया तुझी प्रीती मग दे तयाती संगती मग मी कमळापती तुझा नाही कंटाळा पडून राहीन तये ठाई उगाची संताची ठाई किंवा मागणेचे एक तुझ प्रती आई देसी तरी पाहे पांडुरंगा या संतात निर्भेदी मदती आणि काही देवा मला काही नको रे बाबा तू एवढा कर मला तू संतांच्या स्वाधीन कर त्यांच्या संगतीची माझ्या अंतकरणामध्ये इच्छा आहे संत संगती देई चरण सेवा जेणे हा तुझा विसरण पडावा हाती भाव माझी आजीवा पुरवी देवा मनोरथ संत संगती देई चरण सेवा देवा मला संतांची यातून काय शिकतो संतांविषयी किती आवडते माझ्या किती प्रेम होतं संतांविषयी तुकोबांचं आता अलीकडे महाराज जमत नाही म्हणून एका गावात दोन मार्ग नाही करत बाबा म्हणून मी सांगतो दोन बुवा दोन आवा दोन जावा दोन कुत्री दोन मंत्री दोन संत्री काय असेल ते दोन कुत्री आणि दोन शास्त्री त्यांचं कधी जमत नाही